जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कुत्तरवाडी व चिंचपूर इजदे येथील फॉरेस्ट जमिनीवरील कथित अतिक्रमण प्रकरणी संबंधित प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पाथर्डी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रवेशद्वारावर आंदोलन केले। अंबादास दादाबा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी केली। यावेळी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला। आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन फॉरेस्ट जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे। कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी टाकळी डोकेश्वर येथे नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। राष्ट्रवादीचे नेते तथा नांदूर पठारचे सरपंच रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। कांद्याला तातडीने हमीभाव जाहीर करावा, निर्यात बंदी हटवावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, कथित वीज बिले माफ करावीत, तसेच पीक विम्याचा लाभ तात्काळ द्यावा अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। आगामी सन 2026-27 या वर्षासाठी शासनाने सर्वसाधारण योजनेत 885 कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी दिली आहे। या निधीतून प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी 15 वर्षांपेक्षा जुनी झालेली शासकीय वाहने निर्लेखित करावीत, तसेच तहसीलदार व नव्याने निर्माण झालेल्या तालुक्यांसाठी नवीन वाहने खरेदीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत। रावरी खुर्द येथील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावरून ग्रामस्थांचा संताप अनावर झाला असून संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकावून जोरदार आंदोलन छेडले। गेल्या अनेक दिवसांपासून गावात पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याने अखेर महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। जोपर्यंत गावातील पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडू देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिलाय। पारनेर जामगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असताना ठेकेदाराने माती आणि खडे टाकून हातपंप बुजवला आहे। मात्र विकास कामाच्या नावाखाली स्थानिक नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पारनेर जामगाव रस्त्यालगत असलेल्या ऐतिहासिक व प्रसिद्ध खंडेश्वर मंदिर परिसरातील ओढ्यातील हातपंप संबंधित ठेकेदाराने खडी आणि माती टाकून पूर्णपणे बुजवून टाकलाय। ठेकेदाराच्या या बेजबाबदार आणि मनमानी कारभारामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पाण्यासाठी तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। अहिल्यानगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शुक्रवारी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली। शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागातील शेतकऱ्यांसमोर आपल्या अडचणींचा पाढा वाचत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी 2 धडक कारवाया करत अवैध धंदेवाल्यांचे कंबरडे मोडले आहे। मळेगाव शिवारातील ढोरा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्यात आलाय। दुसऱ्या कारवाईत शेवगाव शहरातील सम्राट अशोकनगर भागात गोमांस विक्री करणाऱ्या एका तरुणाला रंगे हात पकडण्यात आले। या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 5,92,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय। टंचाई आढावा बैठकीमध्ये प्रशासनातील अधिकाऱ्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार धारेवर धरले। मागच्या पंचवार्षिकची सवय अजून गेली नाही का असा टोला लगावत महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील निष्काळजीपणावर विखे पाटील यांनी ठपका ठेवत अधिकारी वर्गाचा समाचार घेतलाय।
निष्काळजीपणा केल्यास थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। पारनेर तालुक्यातील टंचाई परिस्थिती, पाणी पुरवठा योजना, टँकर व्यवस्थापन व पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी या आयोजित बैठकीत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि बैठकीत अनेक वेळा अधिकाऱ्यांची कान उडवणी करण्यात आली असून निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आलाय। संगमनेर परिसरातील बियर बार आणि हॉटेल दुकाने फोडून विदेशी दारू चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। घारगाव येथील हॉटेल निलायम बार फोडून लाखो रुपयांचे दारू, सिगारेट आणि सीसीटीव्ही DVR चोरी करण्यात आला होता। या तपासादरम्यान नाशिकमधून हसन हमजा कट्टीसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपींनी झारखंडमधील साथीदारांसह गुन्ह्याची कबुली देत चोरीचा माल विकल्याचेही उघड झाले। पोलिसांनी 5,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत संगमनेर आणि नाशिक मधील आणखी 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत। केंद्र शासनाने 2 लाख टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली असली तरीही खरेदी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून भविष्यात कांद्याचे वाढणारे दर नियंत्रित करण्याकरिता असल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते अनिल घनवट यांनी केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेड किंवा NCCF-ला कांदा विकू नये असे आवाहन यावेळी त्यांनी केलंय। जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।